नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DMERच्या एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते बघणार आहोत। काही पोस्ट या ठिकाणी अशा पोस्ट आहे ज्यामध्ये वॅकन्सी खूपच कमी प्रमाणात आलेल्या आहे आणि खूप साऱ्या मुलांच्या अशा कमेंट येत होता की सर तुम्ही या पोस्टबद्दल काहीच सांगितलेले नाही आणि याचे एक्सपेक्टेड कट ऑफ देखील सांगितलेले नाही आणि कोणत्याच यूट्यूब चॅनलवर याबद्दल काहीच माहिती नाही। तर तुम्ही आमची जी आहे ती थोडी तरी हेल्प करा। तर त्यामुळे आपण या विषयावर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर ज्यांनी कोणी DMERच्या एक्झाम दिलेल्या आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, ग्रंथपाल ही पोस्ट जी आहे 5 जागा होत्या त्यासाठी, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा, दंततंत्रज्ञ 9 जागा होत्या, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक 35 जागा होत्या, ग्रंथालय सहाय्यकच्या या ठिकाणी बघू शकता 13 जागा होत्या, त्यानंतर प्रलेखाकार वगैरेच्या सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जागा होत्या। तर या सर्व पोस्टसाठी आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते बघणार आहोत आणि याची लेवल काय होती सर्व आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्व पोस्ट जे आहे ते कमी असल्यामुळे आणि याचे क्वालिफिकेशन जे आहे ते स्पेशल असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते फॉर्म संख्या खूपच कमी आलेली होती। फॉर्म संख्या तर कमी आलेलीच होती, परंतु या ठिकाणी जागासुद्धा कमी होत्या, त्यामुळे कट ऑफ जी आहे ती याची कमी असण्याची शक्यता असू शकते, कारण की कॉम्पिटिशनची लेवल खूप कमी आहे, फॉर्म कमी आलेले आहे। तर सर्व या पोस्टसाठी आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, ग्रंथपाल फक्त 5 जागा होत्या ग्रंथपालच्या, त्यानंतर आहारतज्ञच्या 18 जागा होत्या। तर बघा मित्रांनो, आता याची फर्स्ट ॲन्सर की जी आहे ती तुम्ही बघितलेली असेल सर्व पोस्टसाठी। फर्स्ट ॲन्सर की, सेकंड रिस्पॉन्स शीट देखील लवकरच येणार आहे, त्यामध्ये मार्क्स थोडे बदलू शकतात। ग्रंथपालच्या 5 जागा तुम्ही बघा, 5 जागा आलेल्या होत्या, बेसिक पे 38,600 होते। आहारतज्ञच्या 18 जागा होत्या या ठिकाणी, त्यानंतर तुम्ही बघू शकता 17 जागा होत्या भौतिक उपचार तज्ज्ञासाठी। त्यानंतर या ठिकाणी बघा, सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा होत्या, दंततंत्रज्ञाच्या 9 जागा होत्या, ग्रंथालय क्षकिरण सहाय्यकच्या 35 जागा होत्या, ग्रंथालय सहाय्यकच्या 13 जागा होत्या, त्यानंतर प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, डॉक्युमेंटलिस्ट आणि कॅटलॉगरच्या 36 जागा होत्या। तर अशा प्रकारे या जागांचे डिस्ट्रीब्युशन होते, कमीत कमी जागा होत्या, त्यामुळे यावर कोणीच लक्ष दिले नाही आणि कोणीच यावर व्हिडिओ बनवलेले नाही। तर सर्वात पहिले आपण याचे बघूया आता क्वालिफिकेशन काय काय लागत होते। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्हाला बघा क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता। नंतर ग्रंथपालसाठी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री लागत होती, आर्ट, कॉमर्स आणि सायन्समध्ये, आणि ही डिग्री जी आहे ती सर्वांजवळ राहत नाही। लायब्ररी सायन्समध्ये तुमचं डिग्री लागत होती, बघून घ्या। तर ज्यांनी कोणी यासाठी अप्लाय केलेले असेल त्यांना जर मार्क कमी पडले तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। ग्रंथपालसाठी सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन बघू शकता, या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिशन खूपच कमी लेवलचे आहे। ग्रंथालय सहाय्यक बघू शकता, याच्यासाठी सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी असावं लागतं आणि लायब्ररी सायन्समध्ये तुमचं सर्टिफिकेशन कोर्स झालेला असावा लागतो। सहाय्यक ग्रंथपालमध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स, ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री, BSc बायोलॉजी, झूलॉजी डिप्लोमा सर्टिफिकेट आणि 6 महिन्याचं तुमचं सायन्स रिकॉग्निशन इन्स्टिट्यूशन क्वालिफिकेशन। त्यानंतर आहारतज्ञासाठी बघू शकता BSc मित्रांनो होम सायन्स अशा प्रकारे स्पेशल क्वालिफिकेशन असल्यामुळे आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन जे आहे ती कमी चालणार नाही। तर या सर्व पोस्टसाठी आपण या ठिकाणी जे आहे ते एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। इतर कोणत्याही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या संबंधित काहीही माहिती मिळणार नाही। सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर तुम्हाला यासाठी जे आहे ती एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते माहीत पडणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाईल। तर हे सर्व जे पोस्ट होत्या त्या अतिशय महत्त्वपूर्ण पोस्ट आहे आणि चांगल्या प्रकारच्या पोस्ट आहे। तर यासाठी आपल्याला ज्या जागा होत्या त्या कमी जागा होत्या, परंतु या जागेचे डिस्ट्रीब्युशन जेव्हा झाले त्यानंतर या जागा आणखीनच कमी झाल्या। कॅटेगरी वाईज याचे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते बघणेसुद्धा इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला याचं एक्झॅक्ट जे क्रायटेरिया आहे ते समजून घ्यायचा असेल तर।
तर विद्यार्थी मित्रांनो, DMERच्या अंतर्गत ज्या सर्व पोस्ट निघाल्या, आता यामध्ये तुमचे जितके पण मार्क्स असेल ते मार्क्स तुमचे फायनल मार्क्स नाही आहे, कारण की अजून सेकंड रिस्पॉन्स शीट यायची आहे. खूप साऱ्या मुलांनी क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्शन घेतलेले आहे. तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतले नसेल तरीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण की समजा तुमचे जर क्वेश्चन काही बरोबर असून चुकलेले असेल आणि बाकीच्यांनीसुद्धा त्यावर ऑब्जेक्शन घेतले असेल आणि त्यांचे ऑब्जेक्शन जे आहे ते जर अचूक असेल तर तुमचे मार्क्स देखील वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील चिंता करू नका. आणि त्या ठिकाणी काही क्वेश्चन असे असतात जे TCS तर्फे जे आहे ते गलतीने चुकीचे टाकलेले असतात किंवा चुकीची अरेंजमेंट केलेली असतात. ते क्वेश्चनसुद्धा त्या ठिकाणी बाद केले जातात. समजा तुमचे 2 क्वेश्चन बाद केले गेले तर त्या ठिकाणी तुमचे 100 प्रश्नापैकी न पकडता 98 प्रश्नापैकी तुमचे गुण कन्सिडर करून त्यानुसार मार्क्स जे आहे ते काढले जाते आणि नॉर्मलायझेशन करून तुमचा स्कोअर जो आहे तो सेफ स्कोअर केला जातो. तर अशा प्रकारे कोणाही सोबत नाइंसाफी केली जात नाही. तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही परीक्षेचे स्वरूप कसे होते. 4 ग्रुपमध्ये तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती. ती 100 गुणांसाठी परीक्षा होती. तर अशा प्रकारे तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली आहे आणि त्या लवकरच सेकंड रिस्पॉन्स शीट देखील तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे. तर आता आपण बघूया ज्या जागा होत्या त्या कॅटेगरी वाईज कशा डिस्ट्रीब्यूट झाल्या आहे आणि त्यानंतर बघूया की प्रत्येक पोस्टसाठी कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे. तुमचा किती स्कोअर असला तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात त्या ठिकाणी आपण बघूया. तर या नोटिफिकेशनमध्ये एकदम खालच्या साईडला जागेचे डिस्ट्रीब्युशन जे दिलेले आहे बघा. ग्रंथपालच्या 5 जागा होत्या, फक्त 5 जागा होत्या आणि या 5 जागा नंतर डिस्ट्रीब्युशन झाल्यावर बघा किती झाल्या. तर अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी बघू शकता 1 जागा होती. भजबसाठी बघा नंतर 1 जागा होती. त्यानंतर OBCसाठी 1 जागा होती. त्यानंतर SCBCसाठी 2 जागा होत्या आणि त्यानंतर इथे बघू शकता 5 जागा टोटल या ठिकाणी होत्या. तर अशा प्रकारे जागा अत्यंत कमी असल्यामुळे ग्रंथपालमध्ये फॉर्मसुद्धा कमीच आलेले होते. त्यामुळे भलेही 1 वॅकन्सी असली तरी या ठिकाणी SCची कट ऑफ बघा. SCसाठी जर तुमचा या ठिकाणी स्कोअर जो आहे तो 160च्या आजूबाजूला असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट होण्याचे 80% चान्सेस आहे. तर किती 160च्या आजूबाजूला तुमचा स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यापेक्षा जास्त असेल तर तुमचे 100% सिलेक्शन होऊ शकते. आता OBCसाठी बघा. OBCसाठी 1च जागा आहे. तर 170च्या आजूबाजूला जो कोणी असेल त्याचे सिलेक्शन इथे होण्याचे खूप सारे चान्सेस आहे. SCBCसाठी 160च्या आजूबाजूला तुमचे मार्क असणे अत्यंत आवश्यक आहे. तर यानंतर आपण बघूया आहार तज्ज्ञसाठी 18 जागा होत्या. टोटल किती 18 जागा होत्या. SCसाठी 2 जागा होत्या. तर बघा SCसाठी 2 जागा. अनुसूचित जातीसाठी सुद्धा या ठिकाणी 2 जागा होत्या. तर SCसाठी जर तुमचं 150 ते 160 यामध्ये तुमचे मार्क येत असेल सध्याच्या कंडिशनमध्ये तर तुम्ही जे आहे ते कट ऑफच्या रेंजमध्ये आहात आणि तुम्ही सिलेक्शनच्या रेंजमध्ये आहात. STसाठी 140 ते 150पर्यंत तुमचे मार्क्स असावे लागेल. भज बघा विजा आणि भजसाठी 160च्या आजूबाजूला तुमचे मार्क असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भज म्हणजे NTसाठी 1 जागा होत्या. NTB आणि NTDसाठी आणि OBCसाठी 4 जागा होत्या. तर 150 ते 160च्या आजूबाजूला तुमचे मार्क असेल तर तुम्ही जे आहे ते सिलेक्शनच्या जवळ आहे असे समजू शकता. SCBCसाठी 160पर्यंत तुमचे मार्क असावे लागते. EWSसाठी या ठिकाणी 2 जागा असल्यामुळे या ठिकाणी 150च्या आजूबाजूला मार्क असणे आवश्यक आहे, कारण की कॉम्पिटिशन कमी आहे EWSमध्ये. राखीवसाठी तुमचे 165च्या रेंजमध्ये मार्क असणे अत्यंत आवश्यक आहे, तेव्हा कुठे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. तर तुम्हाला वाटत असेल कट ऑफ जास्त आहे परंतु जागा कमी असल्यामुळे कट ऑफ जी आहे ती याच रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे. भौतिक उपचार तज्ज्ञ बघा. भौतिक उपचार तज्ज्ञच्या या ठिकाणी 17 जागा होत्या. टोटल 17 जागा होत्या.
अनुसूचित जातीची 1 जागा, अनुसूचित जमातीची 1 जागा आणि विजे एसाठी सुद्धा 1 जागा, तिघांसाठी 1 जागा होत्या। तर बघा 150च्या आजूबाजूला जर तुमचा स्कोअर असेल या ठिकाणी भौतिकशास्त्र तज्ञसाठी तर सेफ आहात तुम्ही। OBCसाठी 140 ते 150पर्यंत मार्क असणे आवश्यक आहे। SCBCसाठी सुद्धा 150च्या आजूबाजूला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी कमी असणार आहे कट ऑफ, कारण की या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे। 140च्या आजूबाजूला असणार आहे। अराखीवसाठी 160 ते 66पर्यंत तुम्ही बघू शकता कट ऑफ बसू शकते। तर आता आपण बघूया समोरील पोस्ट कोणत्या आहे। तर बघा या ठिकाणी आता दंततंत्रज्ञाच्या बघा 9 जागा, दंततंत्रज्ञाच्या किती जागा होत्या? 9 जागा होत्या। OBCसाठी 1 जागा, भजबसाठी 1 जागा आणि SCBCसाठी 1 जागा आणि या ठिकाणी बघू शकता अराखीवच्या 5 जागा। त्यामुळे जागा खूपच कमी असल्यामुळे 160पर्यंत जे आहे तर या ठिकाणी सेफ स्कोअर असणार आहे। अराखीवसाठी 5 जागा या ठिकाणी होत्या, तर या ठिकाणी 162च्या रेंजमध्ये तुमचे मार्क असणे आवश्यक आहे। आता बघा सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा होत्या, SC 3 जागा, अनुसूचित जाती 1 जागा, तर SCसाठी 150 ते 158 या रेंजमध्ये जे तो सेफ स्कोअर असणार आहे। अनुसूचित जातीची फक्त आणि फक्त या ठिकाणी 1च जागा होती, तर STसाठी या ठिकाणी 140 ते 145 या रेंजमध्ये मार्क असेल तर तुम्ही सेफ आहात। त्यानंतर बघा OBCसाठी 5 जागा होत्या, तर 150 ते 156च्या रेंजमध्ये मार्क असणे तुमचे अत्यंत आवश्यक आहे। SCBCसाठी 2 जागा होत्या, तर SCBCसाठी ते सेफ स्कोअर असणार आहे तुमचा 100 सेफ स्कोअर असणार आहे SCBCसाठी तुमचा जवळपास 156 ते 160 अराखीवच्या सेफ स्कोअर असणार आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी किरण सहाय्यक बघा, किरण सहाय्यकच्या 35 जागा होत्या, तर 150 ते 160पर्यंत या ठिकाणी सुद्धा मार्क्सवाले जे आहे ते सेफ राहणार आहेत। त्यानंतर बघा डॉक्युमेंटलिस्ट, कॅटेगॉलॉगर, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार 36 जागा होत्या, या ठिकाणी सुद्धा 140+ तुमचा मार्क असेल तर तुम्ही सेफ आहात असे तुम्ही समजू शकता। तर या सर्व पोस्टसाठी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघितलेला आहे। ग्रंथालय सहाय्यकसाठी सुद्धा या ठिकाणी तशाच रेंजमध्ये कट ऑफ असणार आहे। तर बघा आता लवकरच तुमचा रिझल्ट जो आहे तो जारी केला जाणार आहे। सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर खूप फास्ट प्रोसेस होऊन तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केला जाईल। मेरिट लिस्ट येणार आहे, तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस होऊन लवकरात लवकर तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे। आता आचारसंहिता देखील लागणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर प्रोसिजर करून तुम्हाला रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।